हे साध्या शेळीला वजन वाढ नसल्यामुळं आपण समजा वजन वाढीच्या शेळी पालनाकडे गेलो. आपल्या कोटा जातीच्या 10 शेळ्या असल्या तर ती शेळी वर्षाकाठी कमीत कमी 30,000चं उत्पन्न देते. मग आपण 20,000चं धरू आणि 15-20 शेळ्याचं खाद्य निघण्यापेक्षा 10 शेळ्याचं जरी खाद्य निघालं तरी सहजासहजी आपण 2 लाख रुपये त्या एकरातून घेऊ शकतो. आता 1 लाख ही 2 लाख रुपये घ्यायला काम किती करायचं? काम महत्वाचं आहे. 10 शेळ्या आहेत, फाटे कापायचे आणि 1 एकर सुबाबळी फाटे कापायचे ना आणून टाकायचे. सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास, लेंड्या झाडायला खत पाजायला अर्धा तास, डेली 1.5 तास तुम्ही त्या एकरात काम करून त्या एकरात 1 लाख घेऊ शकता, 2 लाख घेऊ शकता आणि पुढे बी जाऊ शकता. मग आता दुष्काळ पडला, अतिवृष्टी झाली तरी सुद्धा सुबाबळीच्या पिकावर कुठलाही साईड इफेक्ट होत नाही आणि गॅरंटीने आपल्याला त्या जमिनीमधून हमीनी जिराईत जमिनीमधून 50,000 ते 1 लाख, बागायत जमिनीमधून 1 लाख ते 2 लाख कमीत कमी उत्पन्नाची आकडे सांगते. आणि ह्या सगळ्या गोष्टी सत्यात उतरण्यासाठी आपल्याला ह्या पद्धतीने शेळी पालन केलं तर कुठल्याही गोष्टीची अडचण येत नाही. आणि ह्या गोष्टीचं खरं बघण्यासाठी आपण जर एक वेळ पॉइंटला व्हिजिट दिली तर तुमच्या तोंडातून तुम्ही कबूल करू शकताल की हे सहज शक्य. शेतकऱ्यांना जागं व्हा. इथून पुढं दर वर्षाला 1 ते 2% तापमान वाढतंय, अंशाने तापमान वाढतंय. ह्या तापमान वाढीमुळं शेती व्यवसायावर मोठं संकट येण्याची शक्यता आहे. तर आपण वेळीच जागं होऊन त्या जिराईत बागायत जमिनीमधून आपणाला कमी कष्टात कमी खर्चात पैसे कसे छापायचे ह्याचे सविस्तर तंत्रज्ञान दिलेलं आहे. स्वप्नात सुद्धा आणायचं नाही. मी आता शेती व्यवसायावर सुखाने बदललो. दिल्लीपासून गल्लीपर्यंत फक्त शेतकरी अडचणीत आहे. त्याच्यावर पर्यायी मार्ग शेळी पालन आणि शेळी पालनाला वनस्पतीमधून खाद्य कसं द्यायचं, शेतीला जी मशागतीचा खर्च मेंटेनन्स खर्च आहे तो झिरोवर आणून झिरो बजेट शेळी पालन कसं करायचं ह्याचं तुम्हाला सविस्तर सांगितलंय. मग आता हे झाड सुबाबळीचं झाड जंगली झाड असल्यामुळं कुठल्याही वातावरणाचा त्याच्यावर दुष्परिणाम होत नसल्यामुळं आपल्याला ते सातत्यानं त्या शेळ्यांचं खाद्य त्या रानामधून मिळू शकतं. त्या तुम्हाला जे अर्थशास्त्र सांगितलं ह्याच्यावर तुम्हाला इथं आल्यानंतर सविस्तर याचं विश्लेषण त्याची माहिती मिळते आणि प्रत्यक्षात बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की हे सहजासहजी आपण करू शकतो. मग आता आपण काय करायला पाहिजे? प्रतिष्ठा आहे. शेतीमध्ये पिकं घेतो आपण, पिकामधून पैसे मिळतील. ही खोटी प्रतिष्ठा डोक्यातून काढून टाकायची आणि भंगार धंद्याकडे यायचं. भंगारवाली दुकानदारला ऐकत नाहीत. ज्या माणसाला तुमच्यावर जमीन नाही की आपल्या बांधाला वड्याला शेळ्या चालत्यात, रुपयाला 2 शेळ्या आणते, त्या माणसांचे बँकेत पैसे सध्या मेंदू चालवायचे दिवस आलेत. आणि मुस्लिम समाजाला जमिनी नसताना आपल्या शेळ्या कोंबड्या खरेदी करून 1 नंबर जीवन जगतात. म्हणून आपण प्रतिष्ठेतून खोट्या प्रतिष्ठेतून बाहेर निघू. एक आपल्याला पैसे कसे मिळवायचे कमी कष्टात कमी खर्चात हे तंत्रज्ञान याच्यामधून मिळतं. ज्या वेळेस आपण शेळीपालन चालू करतो
त्याला शास्त्र नाही, विज्ञान नाही, कुठलं टेक्निक नाही. एक येड्या माणसाचा हा धंदा फक्त जमीन असली पाहिजे आणि ह्या जमिनीमधून वेळोवेळी आपण विवंचनेत असतो. पाऊसच नाही, भावच नाही. पाऊस होता त्यावेळेला आपण काहीही केलेलं नाही. अडचणी आपल्या पाठ सोडत नाही. म्हणून आपल्याला सुखी जीवन, स्टँडर्ड जीवन, समाधानी जीवन जगण्यासाठी रस्ता बदलणं काळाची गरज आहे. तर ह्या गोष्टी प्रत्यक्षात कशा होऊ शकतात ते प्रत्यक्ष बघितल्याशिवाय कळणार नाही. आज असं जर 1 लाख 2 लाख रुपये मग सगळ्या माणसांनी हीच केलं असतं. मग तो आपण त्या रस्त्याकडे का जात नाही ह्याचं सुद्धा काही कारण आहेत. आज आपल्या मनावर एक बिंबलंय की ही पीक घेतल्यावर ह्याला इतके लाख रुपये झाले, त्याला तितके लाख रुपये झाले. हे सगळ्यांना जमत नाही. तरी आपला तो नाद सोडून ते बी करा, शेती बी करा आणि काही अंशी आपल्याला शेळी पालनाकडे वळून हमीचा पैसा कसा तयार करायचा ह्यासाठी ह्या रस्त्याकडे वळणं काळाची गरज आहे. तुम्ही स्वप्नात सुद्धा आणायचं नाही मी शेळी पालनात फेल जाईल म्हणून. कारण शेळी पालन 99% फेल आहे. त्याची पद्धत आहे करण्याची. यशस्वी शेळी पालनाचा मार्ग आहे आणि हा आपल्याला कुठेही सांगितला जात नाही. त्यामुळं तुम्ही जर ह्या मार्गाने गेला तर त्या शेतीमधून कमीत कमी 1 लाख, जास्तीत 2 लाख कसे मिळवायचे हे लक्षात घेणं काळाची गरज आहे. तर तुम्ही लवकरात लवकर त्या धंद्याकडे वळून आपल्या प्रपंचाला अडचणीला बाजूला काढण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ह्याच्यावर विचार करणं काळाची गरज आहे. मेंदू चालवणं काळाची गरज आहे. शेती धंद्यात काही राहिलेलं नाही. सगळा शेतकरी अडचणीत आहे. आणि मटण आज सरासरी 600 रुपये किलो आहे आणि मटण 2दा पिकतं वर्षात. मटण 1000वर जाणार आहे. 600 रुपये किलो म्हणल्यानंतर वार्षिक उलाढाल त्याची 1200 रुपये किलो आहे. ऊस एकदा पिकतो 2-2.5 रुपये किलोने विकला जातो. ऊसाच्या 500-600 पट मटण महाग आहे. द्राक्षे एकदा पिकतात 30 रुपयाने गाड्यावाल्याला देतात. द्राक्षाच्या 400 पट मटण महाग आहे. मग आपण विचार केला पाहिजे पृथ्वी तलावर अंडी मटण टाकून भाववाढीसाठी रस्ता रोको कुठल्याही देशात किंवा राज्यात केलं जात नाही. मग ज्याला भाववाढ आहे, ज्याला हमीची भाववाढ आहे, ह्या धंद्याकडे कसं वळायचं त्याची विचार करणं काळाची गरज आहे. कारण शेळी पालन गडबडीत करून 99% शेळी पालक फेल आहे. तुम्ही जर ह्या मार्गाने गेलात स्वप्नातही फेल जाणार नाही आणि सुखी कुटुंबाचं जीवन, सुखी प्रपंचाचं मार्गदर्शन आपल्याला ह्या गोष्टीमधून मिळालं जातं. किती मिनिटं? नमस्कार. तुम्ही एक वेळ जर तुम्हाला प्रपंचामध्ये सुखी समाधानी जीवन जगायचं असेल, फक्त एकच वेळ भेटते. तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आमचं चांगलं झाले त्या गोष्टीचा रस्ता दाखवतो आणि भेट झाल्यानंतर तुमच्या हे लक्षात येईल किंवा ह्या गोष्टी खऱ्या आहेत, ह्या आपण केल्या पाहिजेत. एवढं बोलून पुढं दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखी माहिती सांगणार आहे. नमस्कार.